विदर्भाकडून हां, हां, हां. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ हो. आणि त्याच्यानंतर ते पाऊस पुन्हा पश्चिम विदर्भाकडे म्हणजे अमरावती, अकोला, हां, यवतमाळ, बुलढाणा, हां. वाशिम हो. ह्या पट्ट्यात येईल परत. हां, हां, हां. आणि त्याच्यानंतर पुन्हा ते पाऊस पुढे सरकत मग मराठवाड्याकडे येईल. मराठवाड्यामध्ये ते बरोबर. मराठवाड्याकडे काय होईल मग 21 नंतर येईल. 21 एकवीस तारखेसमोर. ते 29 दरम्यान. हो. मग तिथून पुढे ते पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल. पश्चिम हां. महाराष्ट्राकडे 2129 मध्येच राहील. हो का? आणि उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल हं. मग आपल्याकडं आपल्यापासून उत्तर महाराष्ट्र खूप दूर आहे ना. हो, हो. मग बरोबर. नाशिक जिल्हा, धुळे, नंदुरबार हं. तिकडं मग 24, 25, 26, 27 दरम्यान जाईल. हो का? पण शेवटच्या आठवड्यात मात्र पेरणीचा पाऊस येईलच. हो, मात्र शेवटच्या आठवड्यातनी आपल्याला सर्वदूर पाऊस पाहायला मिळेल. हो. हो. मात्र सर आठ आता हे जे सुरुवात 18 होत आहे जून पावसाची. पासून थोडी थोडी सुरुवात होईल समजा. हां, हां, हां. पण मात्र एकदमच सगळीकडे पडणार नाही. दररोज वेगवेगळ्या भागात पडेल पण हो. पाऊस मान्सून दाखल होईल आणि पेरण्या होतील मग. हां, हां, हां. मात्र सर आपल्याला 18 तारखेपासून पाऊस पाहायला मिळेल समोर भाग बदलत. समोर मग सर्वदूर पावसाची शक्यता राहणार. हो. हो, मात्र शेवटचा आठवडा आहे ते जोरदार राहणार. हो, शेवटच्या आठवड्यात मग चांगला येईल. हो, मात्र शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार त्या पावसामध्ये. हो, होणार. हो. दुष्काळ वगैरे नाही पडणार, हां, हां, हां. पण पेरणी होणार एवढं निश्चित. हो, मात्र तशी तुम्ही 3 टप्प्यामध्ये पेरणी सांगितलेलीच होती पहिल्यापासूनच. हो, हो, एक 7 ते 14 आणि दुसरी 20 ते 30 च्या दरम्याननी हो. आणि नंतर 10 ते 10 15 जुलै ते जुलैच्या 15 नंतर. जुलै. हो, हो. बरोबर, बरोबर. मात्र आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही शेतकऱ्यांची लागवड सुद्धा झालेली आहे म्हणजे ज्या भागात पाऊस झाला होता. हो, काही ठिकाणी झालं. काल सुद्धा हिंगोलीत या बऱ्याच भागात पाऊस झाला. नांदेड तिकडं. हो, हो, बरोबर आहे. जिथं राहिलं तिथे ते लोक करतात. पण हं. सरासरी आणखीन महाराष्ट्रात पेरणी सुरू झाली नाही. हो. आणि चांगला पाऊस पडल्याशिवाय बी शेतकऱ्यांनी करायला नाही पाहिजे. नाही, नाही, बरोबर आहे. हो, मात्र एक हित वर गेल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा निर्णय घ्यायलाच नाही पाहिजे. हो. आणि हो. शेतकऱ्याला म्हणा काय झालं काल सुद्धा ना हं. ते सुपर एल निनो असं म्हणायला पण तुम्हाला सांगतो एल निनो वगैरे काही नसतं. हो, हो. सर्वप्रथम निसर्गच काय झालं 22 दिवस पुढे सरकलेला आहे. हां, हां, हां. म्हणजे पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा तिन्ही ऋतू काय झालं हो, 20-22 दिवस पुढे सरकले आहेत. हो, दरवर्षी 7 जूनला येतं तर मग ते 22 दिवस पुढे सरकवले. हो, तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे. त्याच्यामुळे ही एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात हो, घ्यायला हो, पाहिजे. हो. बरोबर आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पेरणी होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. हो, मात्र पेरणी 15 तारखेपर्यंत होऊन जाणार समजा जुलैच्या सर्व हो, शेतकऱ्यांची. हो. हो. मात्र सर आपल्याला वातावरणामध्ये एकदम मोठा बदल पाहायला मिळत आहे. म्हणजे ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पाऊस, जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी कडक ऊन सुद्धा आहे. हो. तर आता आजपासून समजा एक दिवस पाऊस कसा राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना हे घेत जाणार? सध्या काय होईल विदर्भाकडेच पाऊस पूर्व विदर्भाकडेच पाऊस राहिली सध्या 2-3 दिवस तरी. 3 दिवस पुढील. हो, म्हणजे भाग बदलत पण विदर्भातच पाऊस राहील. हो, समजा 18 तारखेपर्यंत. हो. हो. आणि आणि त्या इकडं मग उत्तर महाराष्ट्र, हां. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तुरळक कुठेतरी जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी येईल समजा. पण हो, जास्त मग उत्तर आपलं विदर्भात. हो, बरोबर. मग 18 तारखेपासून काय होईल त्याची व्याप्ती वाढेल. हो, बरोबर. माझं तर म्हणणं यावेळेस मग विदर्भाचीच आधी पेरणी होईल जास्त सुरू. हो का? यंदा कारण की समजा. पाऊस पुरेपूर येईल. हं, हं, हं. पुरेपूर आले. त्यानंतर मग काल देखील ना वर्धा जिल्हा, भंडारा, नागपूर बऱ्याच भागात खूप पाऊस झाला. हो, हो, बरोबर. आणखीन त्याला असंच जर परत राहिले तर मग सुरुवातीला विदर्भाची पूर्व विदर्भाची पेरणी होईल. हो, 2 नंबर पश्चिम विदर्भ राहील. हो, त्याच्यानंतर मराठवाडा राहील. हो. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि सगळ्यात उशिरा उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र सर्वात उशिरा. हो, मात्र सर यंदा आपण न्यूजच्या माध्यमातून सुद्धा बघितलं, की विदर्भामध्ये पाऊस कमी सांगण्यात येत होता. नाही, विदर्भामध्ये चांगला पडणार यंदा. विदर्भामध्ये आपल्याला यंदा चांगला पाऊस पुरेपूर ज्या पाहायला ज्या मिळेल. वर्षी पाऊस येतोय ना हो, त्यावेळेस विदर्भात जास्त पाऊस पडतोय. हो का? सगळ्यात जास्त मग पूर्व विदर्भात पडतोय, पश्चिम विदर्भात. हां, हां, हां. मात्र सर आता उद्याची जी कंडिशन आहे ते कशी राहणार? म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या आपल्याला पाऊस पाहायला मिळेल? उद्या विदर्भाकडेच मग काय होईल वर्धा, नागपूरकडं, हां, भंडारा, गोंदिया हां. इकडे यवतमाळ जिल्ह्यात, हो. नांदेड जिल्ह्याकडे, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी, हां. हां, हां, हां. अकोल्याकडं, अमरावतीकडं. हो. म्हणजे तिकडंच जिल्ह्यात 2-4 ठिकाणी पडेल समजा. हो, पण हो. सुरुवात बरोबर. होईल. हो. म्हणजे परतीची भावना सुरुवात होईल. हो, बरोबर. दुष्काळ म्हणलं की कसं असतं तुम्हाला सांगतो. हो. 2012ला असं झालं बघा. 2012 दुष्काळामध्ये ना हां. कुठं पाऊस असा महाराष्ट्रात एक थेंब सुद्धा पडलेला दिसत नव्हता. नाही, बरोबर.
तशी परिस्थिती आहे. पण हे काय झालं कुठं ना कुठं पडायला म्हणजे याचा हो. अर्थ दुष्काळ वगैरे काही नाही समजा. हो, पाऊस चालूच आहे. कोणत्या ना कोणत्या भागातनी दररोज आपल्याला पाऊस पाहायला मिळत हां. आहे. न्यूजच्या माध्यमातून आणि सुद्धा दुष्काळाचं सांगतो. सावट कसे असते हं. मग कुठंच महाराष्ट्रात कुठं असं ते ते जिथं ते महाबळेश्वर तिकडे जिथं पावसाचं ठिकाण आहे ना जास्त पाऊस पडते हो, हो. तिथे सुद्धा पडत नव्हता त्या याच्यामध्ये. हां, हां, हां. हं, बरोबर आहे. हं. हो. मात्र सर यंदा आता मान्सून जे आलेलं आहे, तर ते मान्सूनची वाटचाल आता सध्या कुठपर्यंत आहे? ते काय झालं दक्षिण महाराष्ट्रात आला आणि तिथं थांबला. हो का? हां आणि आता परत काय होणार मग आता पूर्वे कोण येणार? हां, हां, हां. पुन्हा काय होणार परत आणखीन सक्रिय होईल आणि पुन्हा मुंबईत गोव्यापासून पुन्हा आणखीन पुढे सरकल पुन्हा नंतर हो, हो. बरोबर. 11च्या नंतर हो. मात्र सर मान्सून 22-23च्या रखडला का? नंतर. हो. मान्सून हां, रखडला का? रखडलं पुन्हा पूर्वपदावर येईल पुन्हा परत. हो का? हं. हो, मात्र 18 तारखेच्या समोर आपल्याला मग पाऊस पाहायला मिळेल. पण हे जे प्रसार माध्यमातून म्हणतात ना दुष्काळ पडणार आहे, हो, पेरण्या होणार नाही, तसं बरोबर. काही नाही होणार. हो. मात्र सर यापूर्वी आपण बघितलं होतं, की अल निनोचं संकट सांगण्यात येत होतं आणि आता पुन्हा तेच न्यूजवरती बातम्या सांगण्यात येत आहे पुन्हा तेच. काय झालं 7 जूनला मान्सून दाखल झाला आणि त्याच्यानंतर थोडंफार वारं सुटलं, पाऊस झाला की लोक काय करतात थोडं घाबरतात. हो, हो. बरोबर. आणि प्रसार माध्यम झाल्यामुळे काय होईल जरा जास्तच लोक घाबरायले. हो, हो. बरोबर. अशी परिस्थिती दरवेळेस असते. एक तर काय असते पाऊस पडून पुढच्या महिन्यामध्ये पाऊस पडते आणि पुन्हा असते. हां. पण यावेळेस असं झालं उलटं झालं. हो. सुरुवातीलाच तसं झालंय. हं, हं, हं. हं. मात्र यंदा आपल्याला दुष्काळ वगैरे काही पाहायला मिळणार नाही. पाऊस नाही. पाऊस सरासरीच पाऊस राहणार, पण चांगला पाऊस राहणार. जूनपेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडेल. हो का? ऑगस्टला आणि कमी राहील. सप्टेंबर, ऑक्टोबर पुन्हा जास्त राहील. हो, ते जास्त राहणार. हं. हो, मात्र हे महिना मग आपल्याला कमी पाहायला मिळेल मग आपला जून महिना. हो. हो, मात्र जुलै चांगला पाहायला मिळेल. जुलैला जास्त राहील पाऊस. हो का? बरं, बरं. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.